बातमींच्या सुरुवातीला बातमी आहे भोंदू अशोक खरात संदर्भातली। अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली जाणार आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये न्यायालयाने हा निर्णय दिलाय। अशोक खरातने कोर्टामध्ये बाजू मांडली। चेअरमन आणि मॅनेजर यांनी मला काही निधी प्राप्त झाल्याची माहिती दिली होती। आवारेंनी मला ती रक्कम बँकेत जमा करण्याचा सल्ला दिला आणि त्यावर 9% व्याज मिळेल असं सांगितलं। याशिवाय मला या प्रकरणाची आणखी माहिती नाहीये। आवारे आणि मॅनेजर सध्या तुरुंगात आहेत असं खरात यांनी कोर्टाला सांगितलं। अशोक खरात सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहे। त्याच्या आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भातली चौकशी केली जाते आणि या संदर्भात त्यानं ईडीला काही महत्त्वाची माहिती दिली। 26 मे पर्यंत ईडी कोठडी आहे अशोक खरातला। या संदर्भात आणखी माहिती देतात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की अशोक खरात जी आहे याला दुसऱ्यांदा आज ईडी अधिकाऱ्यांनी जे आहे ते सेशन कोर्टामध्ये हजर केलं आणि अशोक खरात याची कालच जी आहे ईडीने ताब्यात घेतलं होतं कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आणि त्यानंतर अशोक खरात याची जी आहे ती जे रुग्णालयामध्ये तपासणी सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर 26 मे पर्यंत जी आहे ती अशोक खरात याची कोठडी ईडीच्या अंतर्गत राहणार। ईडीच्या कोठडीमध्ये अशोक खरात जे आहे ते राहणार आहे। अशोक खरात वरती अनेक प्रकारचे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि वेगवेगळ्या लोकांचे अनेक प्रकारचे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहे। मात्र ईडी तर यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग किंवा ईडीच्या अधिकाऱ्यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे मनी लॉन्ड्रिंग। अनेक नेत्यांचा, अनेक सेलिब्रिटींचा, अनेक व्हीआयपी लोकांचा काळा पैसा हा वाईट करण्यामध्ये अशोक खरात याचा सर्वात मोठा हात होता आणि करोडो रुपये जे आहेत ते अशोक खरातने अनेक नेत्यांचे आणि सेलिब्रिटींचे, व्हीआयपी लोकांचे मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा वाईट करणं अशा प्रकारचे काम जे आहेत, आर्थिक गैरव्यवहार जे आहेत ते अशोक खरात करत असल्याची माहिती आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुराव्यानिशी माहिती जी आहे, काही डॉक्युमेंट सुद्धा आज झालेल्या सुनावणीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेली आहे आणि त्याचमुळे हे खूप महत्त्वाचं आहे की अशोक खरात आता याच्यावरती लावलेले गुन्हे जे आहेत ते आणखीन वाढणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आपलं एक महत्त्वाचं आहे की अशोक खरात याची जशी जशी चौकशी होतीये त्या चौकशीमध्ये अनेक मोठी नावं जी आहेत ती समोर येत आहेत आणि त्याचमुळे या चौकशीला ईडी अधिकाऱ्यांनी जी आहे ती मागणी आजच्या सुनावणीमध्ये कोर्टामध्ये केलेली होती आणि त्या चौकशीसाठीच ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला अशोक खरात ची जर आम्हाला चौकशी करायचा जर वेळ मिळाला तर आम्हाला आणखीन जी आहे माहिती मिळू शकते आणि आणखीन पुरावे जे आहेत ते मिळू शकतात आणि त्याच करता ईडीने कोठडी मागितली होती आणि ज्या सेशन कोर्टामध्ये आज जो सुनावणी झाली त्याच्यामध्ये ईडीच्या ताब्यात अशोक खरातला देण्याचं सुद्धा जे आहे ते कोर्टाने मान्य केलं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये अशोक खरातनी स्वतःला मी भगवान शिव शंकर याचा अवतार असल्याचं नाटक केल्याचं सुद्धा जे आहे असं अनेक त्याच्या भक्तांना आणि क्लायंटला सांगितलं होतं। अनेकांना तो हे सांगायचा की मी श्रीकृष्ण आहे, मग काही जणांना सांगायचा की मी भगवान शिव शंकरचा अवतार आहे हे सुद्धा सांगायचं आणि क्लायंट कडनं सुद्धा तो त्यांचे कागदपत्र त्यांच्याकडनं कॅशने रक्कम घ्यायचा। हे सगळ्यात महत्वाचं आहे की क्लायंट कडनं पैसे घेताना जास्तीत जास्त अशोक खरात जे आहे ते कॅश मध्ये पैसे घ्यायचा आणि त्याचबरोबर अशोक खरात याने अनेक जमिनी ज्या आहेत त्या खरेदी केलेल्या होत्या, त्या वेगळ्या नावाने खरेदी केलेल्या होत्या आणि त्याचबरोबर वेगळ्या नावाने त्याचे अकाउंट सुद्धा वेगळ्या बँकेमध्ये आहे। आता ह्या बँका फक्त महाराष्ट्रातल्या आहेत की महाराष्ट्राच्या बाहेर आहेत याचा तपास सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेला आहे। धन्यवाद ज्योत्स्ना तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि कुर्ला बस डेपो जवळील एका दुकानाला आग लागली। आगीचं कारण अस्पष्ट आहे।